22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। संपूर्ण भारत राममय झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दहिसर परिसरात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण दहिसर परिसर भगवामय झालाय। याविषयी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया। अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि आपण पाहिलं तर एकंदरीत देशामध्ये संपूर्ण जल्लोषाचा आणि आनंदाचं वातावरण आहे। मी सध्या आहे मुंबईच्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघात आणि माझ्या मागे पाहू शकतात की राम मंदिराची जी प्रतिकृती आहे ती इथे उभारण्यात आली आहे आणि इथे लोकांची देखील आपण पाहू शकतात की गर्दी जी आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे ज्यांनी संपूर्ण नियोजन केलं। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। दादा, काय सांगाल? संपूर्ण आपण नियोजन केलं आहे, कार्यक्रम कसा असणार आहे? देशामध्ये एकंदरीत आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण आहे। अगदीच बाळाठाणे मतदारसंघामध्ये युवा सेनेचा खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आज माझ्याही संपूर्ण टीम असू दे, आमची युवा सेनेची, आमचे नागरिक असू दे, त्या सगळ्यांच्या मध्ये एक वेगळाच जोश आणि जल्लोष या ठिकाणी आपल्याला दिसेल। फार प्रचंड मेहनत या ठिकाणी आम्ही सर्व टीमनी मिळून केलेली आहे। आमदार साहेबांपासून सर्व आमचे शाखा प्रमुख आहेत, त्याचबरोबर महायुतीतील जेवढे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, सगळ्यांनीच नागरिकांनी सुद्धा आमच्या मागाठाणे मतदारसंघातील आपण जर मतदारसंघ पाहिलात तर एकंदरीत ठिकठिकाणी बिल्डिंग असू देत, चाळी असू देत, सगळीकडे लोकांनी झेंडे लावलेले आहेत, भगवे झेंडे लावलेले आहेत, दिवे लावलेले आहेत, लाइटिंग केलेली आहे आणि घरामध्ये प्रत्येकाने स्वच्छता वगैरे सर्व करून एक दिवाळी सारखा उद्याचा सण हा साजरा आम्ही सर्व करणार आहोत। त्या ठिकाणी आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण जो आहे ते आपण मागाठाणे विधानसभा मतदारसंघात पाहू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।